अचानक हवामान बदलल्यामुळे अंगाला खाज सुटून गांधी किंवा फोड येणं हे जे प्रकार आहे त्याला स्किन ॲलर्जी आपण म्हणतो. तर त्याच्यावर आयुर्वेदाचा काय दृष्टिकोन आहे? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आयुर्वेदिक आरोग्याच्या काही टिप्स. स्किन ॲलर्जी किंवा अर्टिकेरियाला आयुर्वेदात शीतपित्त असं म्हणलेलं आहे. तर ह्याच्या नावात जी गंमत आहे की पित्त तर गरम असतं, पण याचं नाव शीतपित्त का? तर गार वारा लागल्यामुळे किंवा सीझनमध्ये अचानक गरमीपासनं थंडी सुरू झाल्यामुळे हा आजार होत असतो. जरी हा आजार पित्ताचा असला तरी तो थंडीने वाढतो, म्हणून त्याला शीतपित्त असं म्हणलं आहे. तर याच्यात मुख्य चिकित्सा पित्ताची नसून इन्फ्लमेशन आणि वाताची असते. त्यामुळे वाताला कंट्रोलमध्ये आणल्यावर आणि पोटातलं आणि रक्तधातूतलं इन्फ्लमेशन कमी केल्यावर हा आजार कमी येत असतो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात पॉप्युलर 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ह्याचा साधा सोपा उपाय म्हणजे जे मोहरीचं तेल असतं, ज्याला सरसोचं तेल आपण म्हणतो, ते जरी गरम असलं तरी हा युनिक आजार आहे की ज्याच्यात पित्ताचा आजार असून ते त्यांनी कमी येत असतं. तर ते पूर्ण अंगाला लावून महिनाभर गरम पाण्याने अंघोळ करणं, असं जर तुम्ही केलं तर हा ॲक्यूट म्हणजे रिसेंटली झालेला त्रास असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारे कमी येतो. दुसरी गोष्ट म्हणजे हरिद्राखंड नावाचे ग्रॅन्युल्स मिळतात, शुगर बेस ग्रॅन्युल असतात ते तुम्ही दुधात टाकून बोनविटासारखे घेऊ शकता. ते पण महिनाभर घेतले तर ह्याच्यात चांगला फरक पडत असतो. जर हा खूप क्रॉनिक झालेला आजार असेल तर मात्र त्याच्यात पंचकर्म आणि इतर जरा इंटेन्सिव्ह काय काय ट्रीटमेंट्स करायला लागतात. तर याप्रमाणे तुम्ही तुमचं शीतपित्त आहे का इतर कुठल्या ॲलर्जीचा प्रकार आहे हे तुम्ही डायग्नोज करू शकता आणि काही घरगुती उपाय करू शकता. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.